नमस्कार. भारतीय संविधान जाणून घेण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा ह्या युट्यूब मालिकेमध्ये स्वागत करते. आपले सर्वांनाच माहिती की भारतीय संविधानाचा प्रत्येक भाग आणि त्यातील अनुच्छेद आपण अभ्यासत आहोत आणि हा अभ्यास करता करता आपण भाग 16 पूर्ण संपवले आहेत. तर आज सुरुवात करूया संविधानाच्या भाग 17ला. तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करू. भारतीय संविधानाचा भाग 17 जो आपल्याला राजभाषा याबद्दलची माहिती देतो आणि त्यातलं प्रकरण 1 आज आपण बघणार आहोत, ज्यामध्ये संघराज्याची भाषा याबाबतच्या तरतुदी दिलेल्या आहेत आणि ज्याचं विभाजन 343 आणि 344 मध्ये झालेलं आपल्याला बघायला मिळतं. ज्यामध्ये 343 आपल्याला सांगतं संघराज्याची राजभाषा आणि 344 अनुच्छेद सांगतं राजभाषेसाठी आयोग व संसदीय समिती. अनुच्छेद 343 मध्ये संघराज्याची राजभाषा, ज्यात भारताच्या म्हणजे केंद्र सरकारच्या अधिकृत कामकाजाची भाषा कोणती असेल हे ठरवतं. यामध्ये संघराज्याची राजभाषा हिंदी देवनागरी लिपीत असेल आणि ज्याचे आकडे शासकीय कामासाठी भारतीय अंकाची आंतरराष्ट्रीय स्वरूप म्हणजे 1-2 सारखे वापरले जातील. संविधान लागू झाल्यापासून म्हणजे 1950 पासून 15 वर्षासाठी म्हणजेच 1965 पर्यंत इंग्रजी भाषेचा वापर पूर्वीप्रमाणेच सर्व शासकीय कामांसाठी सुरू राहील. आणि संसदेचा अधिकार त्यात सांगतं की 15 वर्षानंतरही संसद कायद्याद्वारे इंग्रजीचा वापर सुरू ठेवण्यास परवानगी देऊ शकते. म्हणजे राजभाषा आपली हिंदी राहील आणि जे काही कामकाज आहे ते हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये राहील आणि त्याची तरतूद हे सुरुवातीच्या 15 वर्षांपुरतं होतं. पण संसदेला तो अधिकार आहे की 15 वर्षानंतर देखील इंग्रजीचा वापर हे करू शकतात, त्याची परवानगी संसद देऊ शकते. मग या बाबतीतला संदर्भ सांगताना संविधान सभेत भाषेवर तीव्र मतभेद होते. अनेक सदस्यांना हिंदी ही एकमेव राष्ट्रभाषा हवी होती, तर बिगर हिंदी भाषिक विशेषतः दक्षिण भारतीय राज्यांना इंग्रजी सुरू ठेवण्याची इच्छा होती. मग अनुच्छेद 343 हा त्या दोन्ही गटांमधील एक तडजोडीचा भाग होता, ज्याच्यामध्ये हिंदी व्यतिरिक्त भाषा वापरली जावी, म्हणजे हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांचा वापर आपल्याला ह्या तरतुदीनुसार बघायला मिळतो. अनुच्छेद 344 सांगतं आपल्याला राजभाषेसाठी आयोग व संसदीय समिती. हे अनुच्छेद हिंदीचा वापर कसा वाढवायचा आणि इंग्रजीचा वापर कसा मर्यादित करायचा यासाठी एक यंत्रणा, एक मेकॅनिझम प्रदान करते, ज्यात संविधान लागू झाल्यानंतर 5 वर्षांनी म्हणजे 1955 मध्ये आणि त्यानंतर 10 वर्षांनी म्हणजेच 1960 मध्ये राष्ट्रपती एक राजभाषा आयोग नेमतील. ऑफिशियल लँग्वेज कमिशन हे राष्ट्रपती नेमतील आणि या आयोगामार्फत हिंदी भाषेचा शासकीय कामात अधिकाधिक वापर कसा करता येईल, इंग्रजीच्या वापरावर काय निर्बंध घालता येईल यावर शिफारसी हे आयोग करेल. मग आयोग आपला अहवाल राष्ट्रपतींना देईल. त्यानंतर एक संसदीय समिती, एक संयुक्त संसदीय समिती म्हणजे जॉईंट पार्लिमेंट कमिटी या शिफारसी तपासेल आणि आपला अंतिम अहवाल राष्ट्रपतींना सादर करेल. मग याचा अंतिम निर्णय देताना राष्ट्रपती या समितीच्या अहवालाच्या आधारे निर्देश जारी करू शकतात. मग हा मसुदा भाषिक बदल सक्तीचे न लादता हळूहळू आणि सर्वांना विश्वासात घेऊन करण्यासाठी तयार केला होता आणि हा एक प्रकारे पाहून घेऊ म्हणजे वेट अँड वॉच या दृष्टिकोनातनं होता आणि या पद्धतीने त्याच्यामध्ये संसद समिती किंवा तो आयोग नेमला गेला होता किंवा नेमला जातो. या संदर्भातले उदाहरण केस स्टडी देखील आपण थोडक्यात बघूयात. त्याच्यामधलं एक पहिला राजभाषा आयोग जो नेमला गेला होता तो 1955 मध्ये. मग त्यात अनुच्छेद 344 नुसार 1955 मध्ये BG खेर यांच्या अध्यक्षतेखाली पहिला राजभाषा आयोग नेमण्यात आला, ज्यामध्ये आयोगाने हिंदीचा वापर टप्प्याटप्प्याने वाढवण्याच्या शिफारसी केल्या. मग या अहवालाचा परिणाम असा झाला की अभ्यास करण्यासाठी 1957 मध्ये गोविंद वल्लभ पंत यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय समिती नेमली गेली. मग अशा पद्धतीचा हा पहिला आयोग हा 1955 मध्ये नेमला गेला होता. यावर आधारित दुसरी केस स्टडी बघूयात, ज्यात मध्ये राजभाषा अधिनियमन 1963 द ऑफिशियल लँग्वेज ऍक्ट 1963 यात अनुच्छेद 343 नुसार 1965 मध्ये इंग्रजीचा वापर संपणार होता. यामुळे बिगर हिंदी भाषिक राज्यांमध्ये विशेषतः तमिळनाडूमध्ये असंतोष पसरला. मग यात संसदेने अनुच्छेद 343(3) चा वापर करून हा कायदा पास केला. मग याचा परिणाम असा झाला की या कायद्याने 1965 नंतरही हिंदी सोबत इंग्रजीचा वापर अनिश्चित काळासाठी सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली. आज भारत सरकारचे सर्व कामकाज द्विभाषिक याच कायद्यांमुळे चालते. यावरचं तिसरं उदाहरण आपण बघूयात. तुम्ही भारत सरकारची कोणतीही अधिकृत वेबसाईट, उदाहरणार्थ पासपोर्ट, रेल्वे, हे जर तुम्ही ओपन करून बघितलं तर तुम्हाला बघायला मिळेल की
इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये ह्या वेबसाईट किंवा हे संकेतस्थळ उपलब्ध आहे. संसदेचे कामकाज, सरकारी ठराव आणि कायदे हे दोन्ही भाषांमध्ये प्रसिद्ध केले जाते. थोडक्यात सांगायचं झालं तर अनुच्छेद 343 ने हिंदीला मुख्य भाषा म्हणून घोषित केले, पण इंग्रजीला तात्पुरते आणि नंतर कायमचे स्थान दिले. आणि अनुच्छेद 344 ने बदल कसा घडून आणायचा याचा मार्ग सांगितला. तर असा होता भारतीय संविधानाचा भाग 17 आणि त्यातलं पहिलं प्रकरण जे राजभाषेवर निगडीत होतं आणि त्यावर आधारित 3 प्रश्न देखील मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. त्यातला पहिला प्रश्न, अनुच्छेद 344 कशाबद्दल आहे? दुसरा प्रश्न, इंग्रजी किती वर्षासाठी तात्पुरती भाषा ठरली? आणि तिसरा प्रश्न, राजभाषा आयोग किती वेळा नेमायचा होता? तर अशा पद्धतीच्या 3 प्रश्नांची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्याल याची खात्री आहे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भाग 17 सह प्रकरण 2 सह आपण भेटूयात. तोपर्यंत लक्षात ठेवण्यासारखं एक वाक्य, ते म्हणजे संविधानाची जाण, समृद्ध राष्ट्र निर्माण. धन्यवाद.